हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर मस्तपैकी केरळमधलं वातावरण सकाळच्या पारी 6:15 वाजले त्या तसे. आणि मस्तपैकी मी चालायला आलो. तर ते एक अनन्नाची शेती असते हा. त्याला म्हणजे काय काम चालू आहे बघा अन्नाच्या शेतीमध्ये. इमारत केलेलं आहे, काम अजून करायचं आहे. तर म्हणतं दैवारापासून अन्नच वाचावीत म्हणून त्यांनी काय केलं आहे बघा आपण. बघा मस्तपैकी अशी अन्नाची शेती. तर मध्ये ती नारळाची झाड आहे ती. तर त्या तिकडे बघा त्यांनी काय केलं. मस्तपैकी तर जवळच रबरची पण शेती आहे. कॅनलचा छोटासा पाट आहे बघा. बघा आपल्याला जा येते का तिकडं. येतं तर काय केलं बघायचं. थोडी अडचणीची वाट आहे. डबरा एकदम 10-12 फूट खाली. तर चला हळूहळू जाऊया आपण पलीकडं. इकडे ही बघा रबराची शेती आहे मस्तपैकी. मस्तच आहे. थांबा आता इकडं करतो कॅमेरा मस्तपैकी. तर हे बघा जवळून अन्नस पण लागले ते. हे बघा अन्नस किती मस्त लागले ते बघा. तर त्या साईडला अजून फळं लागली नाही ती, त्याच्यामुळं तिकडं काही त्यांनी जास्त केलं नाही. तर माझा तरी अंदाज आहे धुक्यापासून वाचण्यासाठी केलेलं असावं. तर तुम्हाला काय यातली माहिती असेल तर सांगायचं आहे. हे काय केलेलं आहे, तर हे काय केलं ते दावतो प्रथम. तर हे बघा 3-4 एकर असं अन्नाची शेती आहे. सर्व असं झाकलंय बघा. असं तिकडे बघेल तिकडे लांब असून झाकून ठेवलेलं आहे. मस्त शेती आहे बघा. तर माझा अंदाज आहे दैवारासाठी केलेला असावं. तर तुम्ही सांगा, कोणाला माहीत असेल तर. कोकणातील कोण असेल तर त्यांना माहीत असेल. कारण केरळ आणि कोकण यात जास्त फरक नसतोय. एवढंच की कोकणात रबराची झाडं नसते ते. इकडं रबराची झाडं मस्तपैकी आहे ते बघा. रबराची शेती आहे. हे काही रबराला काढण्यासाठी कसं लावलं ते बेल्टी वगैरे मस्तच. काय असं बेल्ट लावते ती. अजून त्यांनी खाच पाडली नाही तर दूध पडत असतं त्यामध्ये. तर मस्त जशी रबराची पण शेती. नारळाची झाडं असतात कोकणात जास्त. इकडं नारळ आणि रबर जास्त असतोय. सोबत ही अन्नाची शेती पण असते. तर सर जास्त लांब तिकडे जात नाही, अजून जायला तिकडं कमीच आहे. तो का तिकडं लांब पातूर आहे शेती. तर ही इथं असं झाकून ठेवलेलं आहे. तर सांगा हे कशासाठी केलं आहे. इथंच बघा टावर आहे उंचीच्या उंची. जबरदस्त असा उंची टावर. सगळा डोंगरच आहे. बघेल तिकडे डोंगर आहे. तुम्ही हे बघा झूम केला तुम्ही तर असा मी वॉकिंगला आलो सकाळच्या पारी. सगळं डोंगरा प्रदेश, चारी बाजूला डोंगरच आहे बघा. कुठं बघाल तिकडे डोंगरच आहे बघा. मस्त असा डोंगराळ प्रदेश. तर आपला मेन मुद्दा हा आहे
हे कशासाठी केलं आहे कोणाला माहीत असेल तर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा काय वाटला, असेच केरळमधील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांनाच कळेल हे का केलेलं असावं, कशासाठी केलेलं असावं. तर चला, ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.